नमस्कार, तुमचं सुवर्णा पाटील व्लॉग्समध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर आपलं आता सध्या आपण आखाड तळतोय, बाहेर पाऊस पण पडतोय, तर भजी तर झालीच पाहिजे. तर आज आपण करणार आहे गिलक्याची आणि बटाट्याची भजी. तर त्यासाठी काय काय लागणार आहे आधी ते बघून घेऊया. एक गिलकं, बटाटे, बेसन पीठ, कांदा, कोथिंबीर, मीठ, सोडा, हळद आणि तिखट. इथे मी बटाटे कापून बारीक स्लाइस करून घेतले पातळ. हे बघा असे पातळ पाहिजे, तेव्हा ते भजी छान कुरकुरीत लागतात. आणि हे गिलके बारीक कापून घेतलेत. तर इथे आपण 3 प्रकारची भजी करूया. एक गिलक्याची भजी, बटाट्याची भजी आणि आपली नॉर्मल जी करतो आपण कांदा टाकून ती भजी. गिलक्याची आणि बटाट्याची भजी करूया, त्याला बॅटर सेम असतं. आणि त्याच्यानंतर तिसऱ्यांदा आपण कांदा मिक्स करून मग त्याची भजी काढणार आहे. तर आधी पीठ मिक्स करून घेऊया. एक पातेलं घ्यायचं, त्याच्यामध्ये टाकायचं आता बेसन पीठ. आणि बेसन पीठ टाकल्यानंतर हळद आणि तिखट टाकायचं. त्याच्यानंतर चवीनुसार मीठ आणि त्याच्यानंतर हा आपला खायचा सोडा, थोडासा चिमूटभर. त्याच्यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची. त्याच्यात पाणी टाकून छान असं, जास्त पातळ पण नाही आणि जास्त घट्ट पण नाही, असं पेस्ट बनवून घेऊया. लागेल तसं तसं पाणी टाका. असं छान मिक्स करून घ्यायचं, ते म्हणजे पीठ हलकं होतं आणि भजी पण छान होतं. हे साधारण असं पीठ पाहिजे. आता मी कढई ठेवली आहे. आता त्याच्यावर गॅस चालू करूया आणि तेल टाकून तेल तापायला ठेवूया. मी असे बटाट्याचे पातळ स्लाइस करून घेतले आणि ते पाण्यात भिजत ठेवायचे, नाही तर मग ते काळे पडतील. आणि आपले गिलके पण केलेत बारीक आणि कांदा. तर सगळ्यात पहिले आपण गिलके आणि बटाट्याची भजी काढूया. तेल तापू देऊया. A few moments later. आता आपलं तेल तापलंय का थोडंसं पीठ टाकून बघूया. तर आपलं तापलेलं आहे. जे कापलेले बटाटे ते याच्यात टाकूया आणि छान असं बटाट्याला कोट करून घेऊया आणि तेलामध्ये टाकूया. भजी हा असा प्रकार आहे ना की सगळ्यांनाच आवडतो. आणि असं एरवी तर आपलं तळण तुळण चालूच असतं, पण आखाड आहे, तळायलाच पाहिजे. छान अशी लालसर होऊ द्यायची. हे बघा, आता काढून घेऊया प्लेटमध्ये. गिलक्याची भजी आवडतात मुलांना, पण गिलके म्हटलं की नाक मुरडायलाच पाहिजे. हे बघा, गिलक्याची भजी पण अशी छान अशी फुलतात. हे बघा, अशी गोल गोल टम्म फुगतात ती. गिलक्याची भाजी कोणालाच आवडत नाही जनरली, मुलांना मोठ्यांना पण काही ना, पण भजी म्हटलं की एकदम आवडीने खातात. तर भजी काढून घेऊया.
तर अशी छान अशी फुलतात ती. आता ही काढून झाल्यानंतर हा जो कांदा होता तो आपण आपल्या बॅटर मध्ये टाकूया आणि नॉर्मल भजी काढूया. त्याला आपण काय गोल भजी म्हणतो, जी आपण प्रत्येक उपवासाला सणावाराला काढतो. ठीक आहे, अंदाज 85 टाकायची. लगा गोल गोल कशी पण टाका. आणि काही काही ना जे पूर्ण गिलकं तोंडात नको यायला म्हणून गिलकं बारीक करून पण टाकतात. मला त्याची गोलवाली आवडते. छान असं कलर बदलेपर्यंत मस्त परतत राहा. हे बघा, ही अशी कांद्याची भजी, ते गोल भजी आपली. आता ही पण काढून घेऊया. गॅस बंद करते. झाली पण काढून घेते. हे बघा, ही बटाट्याची, ही आपली गिलक्याची आणि ही आपली मिक्स. ही बघा, ही आपली, हे बघा बटाट्याची भाजी. ही आपली छान गिलक्याची भाजी. हे बघा, याच्यात गिलकं आहे. आणि ही छान आपली नॉर्मल भजी, गोल गोल. तर अशा प्रकारे आपले भजीचे प्रकार तयार आहे. बटाट्याची, गिलक्याची आणि आपली नॉर्मल गोल भजी जी कांदा टाकून करतो ती. आखाड आणि म्हणजे तळणीचे पदार्थ तर माझ्या घरात रोज असतात, कारण की आम्हाला आवडतं तळणीचे पदार्थ. तर तुम्ही पण करून बघा तळणीचे पदार्थ. भजी तर आपण करतोच, तर तुम्ही पण ट्राय करा आणि आखाड तळा आणि मला फोटो पाठवा की तुम्ही आखाड तळणीला काय तळलं ते. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये.